इयत्ता 6वीचा जो बदललेला अभ्यासक्रम आहे 2026-27 मध्ये, तर त्यातील इतिहास विषयाचा आपण संपूर्ण स्वाध्याय पाहतोय. त्यामध्ये पाठ 4 वैदिक संस्कृती यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 एका शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न आहे विद म्हणजे, तर विद म्हणजे जाणणे. 2 गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे म्हणजे उपनिषद होय. ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ म्हणजेच सभा होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जोड्या जुळवा. अ गटामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ही नावे आणि ब गटामध्ये त्यांचे त्या त्या वेदांचे महत्त्व. तर ऋग्वेद म्हणजे काय? ऋग्वेदामध्ये काय आहे? तर ऋग्वेदामध्ये आहे देवतांची स्तवने क. यजुर्वेदांमध्ये आहे यज्ञविधीचे वर्णन ड. सामवेदात काय आहे? तर यज्ञातील मंत्रांचे उच्चार किंवा गायन. आणि अथर्ववेदामध्ये आहे आरोग्य व उपचार. तर अशा प्रकारे त्यांची उत्तरे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न संकल्पनाचित्र पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 2 तर अशा प्रकारचं संकल्पनाचित्र आहे. 4 आश्रम कोणते आहेत? ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. त्यानंतर पुढील प्रश्न त्यातील पहिल्या टिपा लिहायच्यात आपल्याला वैदिककालीन शिक्षण व्यवस्थेवर. तर वैदिक काळात शिक्षण ही समाजातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात असे. विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असे. म्हणजेच ते गुरूंच्या आश्रमात राहून शिस्तबद्ध जीवन जगायला शिकत असत, जेणेकरून ते ज्ञान, नैतिकता आणि कर्तव्यनिष्ठा यांचा आदर्श ठेवून समाजात काम करतील. विद्यार्थी वेद, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, नीतिशास्त्र आणि युद्धकला यांचा अभ्यास करत वैदिककालीन शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञान मिळवणे नव्हे, तर नम्रता, शिस्त, धर्म आणि आत्मनियंत्रण ही मूल्ये आत्मसात करणे हा होता. त्यापुढील प्रश्न वैदिककालीन आर्थिक जीवन. तर वैदिककालीन लोकांचे आर्थिक जीवन हे मुख्यतः कृषी आणि पशुपालन यावर आधारित होते. गहू, सातू, तांदूळ आणि इतर धान्य ते पिकवत असत. वैदिक काळात पशूंना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. कृषी व्यतिरिक्त इतरही अनेक व्यवसाय प्रचलित होते. पशुपालन, धातुकाम, कुंभारकाम, विणकाम, सुवर्णकाम आणि रथनिर्मिती हे काही महत्त्वाचे उद्योग होते, ज्यांचा समावेश आर्थिक जीवनामध्ये होतो. त्यानंतर वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान. तर पूर्व वैदिक काळात स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान होते. त्यांना पुरुषांप्रमाणेच वेदाध्ययनाची मुभा होती. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. अनेक स्त्रिया विदुषी म्हणून प्रख्यात होत्या. तर त्या विदुषींची नावे काय आहेत? लोपामुद्रा, घोषा, गार्गी, मैत्रेयी, अपला ही त्या काळातील विदुषींची नावे आहेत किंवा उदाहरणे आहेत. स्त्रिया या धार्मिक विधी, यज्ञयाग यामध्ये सक्रियपणे भाग घेत. उत्तर वैदिक काळात मात्र समाज अधिक पितृसत्ताक बनला. उत्तर वैदिक काळात मात्र समाज अधिक पितृसत्ताक बनला. स्त्रियांच्या शिक्षणावर बंधने आली व त्यांचे स्वातंत्र्य कमी झाले. हळूहळू त्यांचे स्थान अधिक दुय्यम होत गेले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यातील प्रश्न क्रमांक 1 वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते. वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते कारण वैदिक काळातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय होता. शेती व पशुपालन यावर त्यांचे जीवनमान आधारित होते. गहू, सातू, तांदूळ, इतर धान्य ते पिकवत असत. अशा प्रकारे आहार आणि व्यवसाय अवलंबून असल्याने वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते. पुढील प्रश्न वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. तर वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते कारण त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यांना पुरुषांप्रमाणेच वेदाध्ययनाची मुभा होती. अनेक स्त्रिया विदुषी म्हणून प्रख्यात होत्या. लोपामुद्रा, घोषा, गार्गी, मैत्री, अपला ही त्या काळातील प्रसिद्ध विदुषींची काही उदाहरणे आहेत. स्त्रिया धार्मिक विधी, यज्ञ यात सक्रियपणे भाग घेत आणि राजकीय व्यवस्थेत स्त्रियांचा सहभाग असे. त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 3 वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वर्तमान काळातील मनोरंजनाची साधने यातील साम्याचे व फरकाचे मुद्दे लिहायचे. वैदिक काळातील मनोरंजनाची साधने यांच्यामध्ये साम्य असणारे मुद्दे काय आहेत? वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वर्तमान काळातील मनोरंजनाची साधने. साम्य असणारे मुद्दे पहा किंवा साम्याचे मुद्दे.
वैदिक काळात गायन, वादन, नृत्य आणि मैदानी खेळ ही मनोरंजनाची प्रमुख साधने होती. आजच्या वर्तमान काळातही संगीत, गायन, नृत्य आणि विविध खेळ, वादन जसे की बुद्धिबळ आणि मैदानी खेळ मनोरंजनासाठी तितकेच लोकप्रिय आहेत. आणि फरकाचे मुद्दे काय आहेत पहा. वैदिक काळामध्ये मनोरंजनासाठी रथशर्यती, सोंगट्यांचे खेळ, वीणा, मृदंग व शंख या वाद्यांचा प्रत्यक्ष वापर होत असे. मात्र आजच्या वर्तमान काळात त्यांचा वापर होत नाही. तर आजच्या वर्तमान काळात तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळं टेलिव्हिजन म्हणजेच टी व्ही, मोबाईल, चित्रपट, व्हिडिओ गेम्स आणि इंटरनेट ही मनोरंजनाची प्रमुख आणि आधुनिक साधने बनली आहेत पहा. तर पुढील प्रश्न, वैदिक काळातील राजकीय व्यवस्था यावरील खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. तर आपण जिथे-जिथे रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत, इकडे कार्य फक्त त्यांची लिहिलेली नाही, तर आपण ती सर्व लिहिली आहेत. तर सभा यांचं कार्य काय होतं? महत्त्वाचे निर्णय घेण्यात मदत करणे. समिती ही जी संस्था होती, त्यांचं काम होतं लोकांच्या उपस्थितीत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करणे. आणि भागदूक हे जे पद होतं त्या काळातील, तर त्या व्यक्तीचं काय काम असायचं? तर कर वसुली करणे. त्यानंतर प्रश्न 5वा, योग साधना केल्यानंतर आपल्या जीवनशैलीत कोणते बदल येऊ शकतील? तर योग साधनेमुळे आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होतात. त्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत. तर शारीरिक आरोग्य, शरीरातील लवचिकता वाढते व स्नायू बळकट होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. मानसिक शांतता, तणाव, चिंता आणि निराशा कमी होऊन मन प्रसन्न आणि शांत राहते. त्यानंतर शिस्तबद्ध दिनचर्या, झोपण्याची आणि जेवण्याची वेळ सुधारते, ज्यामुळे एकूण जीवनशैली अधिक शिस्तबद्ध होते. तर अशा प्रकारे आपण वैदिक संस्कृतीचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून यामध्ये काही सुधारणा पाहिजेत हे देखील मला सांगा.